श्रावणाचे नियम, प्रथा आणि त्यामागच्या कथा. ऐका गणेशा तुझी कहाणी. त्याच्या अनेक गोष्टीत दिसतं की तो प्रवाहाच्या पेक्षा वेगळं कर्म करून जातो. निवांत होत असताना विष्णू आपली सगळी जबाबदारी शंकराकडे सोपवतो. विष म्हणजे हलाहल पचवलेलं आहे, पण न ते हृदयात जाऊ दिलं, न ते तोंडातून बाहेर आलं. मग मंगळवारी अनेक देवदेवतांची आपण पूजा करतो. ही सगळी पार्वतीची रूपं आहेत. बुधवार बृहस्पतीचं आहे, म्हणजे बुद्धिवंतांचं आहे. आणि ही लक्ष्मी तुझी आई आहे, तिला तू घेऊन ये. पण ती कशी घेऊन ये म्हणून श्रावण पवित्र आहे, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये ती भावना आहे, त्या भावनेने कर्म केलं जातं. किंवा रुईचं पान चाटून हरताळकेचा उपवास सोडतात. उद्यापन, खरं म्हणजे तर उद्यापन म्हणजे वर जाणं, पुढे कर्मकांडातनं बाहेर पडून सदैव ध्यासातून उत्तम कर्म करायचं. त्याच्यासाठी खरं ही व्रत वैकल्य आहेत, म्हणजे स्वार्थ आणि परार्थ. ओटी देतो म्हणजे अन्न हे तुलाही मुबलक मिळू देत. देवाळात चाललोय, फुकट नाही तिथे दर्शन घेऊन यायचं, आपली सेवा द्यायची. निसर्ग किती सांभाळतो आपल्याला. आंब्याचा सीझन गेला, आता जांभळं आली, म्हणजे शुगर कमी करणारी आली. आणि शृंगाराचं जर म्हटलं, दिसण्याकडे फार वळू नये, उपासनेत अडथळा येऊ नये. काही माळी लोक आहेत ना, ते आडवं कुंकू लावतात बघा, ते पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. आपण भारतीय, भारत म्हणजे तेजात रमलेली माणसं आहोत. म्हटलंय की जो शहाणा आहे त्याने बुद्धिभेद करू नये दुसऱ्याचा. एक क्षण आपण शांत बसतो, आणि ही खरी तर आपली ओन स्पेस आहे. तो मनात आपल्या ध्यास असेल तर तो भगवंत नित्य आपल्यापाशी असतो. Sassy Saki's here, let's get loud. Join the conversation, make us proud with your sassy. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. लवकरच श्रावण महिना येतो आहे. श्रावण महिन्यात बरीच पूजा अर्चा साधना केली जाते, बरेच नियम पाळले जातात आणि बऱ्याच प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जातात. आणि या प्रत्येक प्रथेच्या मागे एक अर्थ असतो, एक शास्त्र असतं. पण काळानुसार कदाचित आपण ते शास्त्र विसरलो आहोत आणि रूढी पाळत आलो आहोत. तर आज आपण जाणून घेऊया श्रावणाचे नियम, प्रथा आणि त्यामागच्या कथा. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुरेखाताई लिखिते. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे सॅसी सखीमध्ये. नमस्कार, छान वाटतंय मला तुमच्याशी बोलायला. धन्यवाद ताई इथे आल्याबद्दल. आपण दरवर्षी श्रावण महिना साजरा करतो, पण याचं नाव श्रावण असंच का पडलं, यामागे काय संदर्भ आहे? आपल्याकडे पौर्णिमेला जे नक्षत्र मागे पुढे येतं त्याच्यावरून महिन्याची नावं ठरलेली आहेत. म्हणजे श्रवण नक्षत्रावरून श्रावण अच्छा असं नाव आहे. अच्छा, म्हणजे नक्षत्रावरून श्रावण असं नाव आलेलं आहे. आणि श्रावण हा काही लोक म्हणजे नॉर्थ साईडला युजली आणि आपल्याकडे असं वेगवेगळ्या वेळी येतो. तर त्याचं काय कारण आहे? म्हणजे त्याचं कारण म्हणजे भौगोलिक परिस्थिती. अच्छा. आणि ती कुठलाही संस्कार असो, काही असो, आपल्याला घरातनं सुद्धा वेगळं वेगळं दिसतं. तसंच हा भाग आहे की जशी जी अनुकूलता आहे तसं तसं त्या त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थितीनुसार होतं. अच्छा. आणि श्रावणामध्ये भगवान शंकराची उपासना केली जाते. त्याला एक विशेष महत्त्व असतं. तर ते का, म्हणजे त्याच्या मागे काही पौराणिक कथा आहे का? हो हो, त्याची छोटीशी कथा अशी आहे की विष्णू हा जगाचा पालक आहे. विष्णू ही देवता. आणि देवशयनी एकादशी येते, म्हणजे ह्या वेळेला देव झोपतात असं आपल्याकडे म्हटलं जातं. आणि मग एकादशी, आणि मग पुढे प्रबोधिनी एकादशी येते. 4 महिन्यानंतर देव जागे होतात. पण ते निवांत होत असताना विष्णू आपली सगळी जबाबदारी शंकराकडे सोपवतो. त्यामुळे हे 4 महिने शिवाची जास्त सेवा केली जाते. अच्छा, शंकराची उपासना त्याच्यामुळे केली जाते. श्रावण हा देवाधर्माचा महिना म्हणून मानला जातो, पण यामागे काही सांस्कृतिक संदर्भ आहे का? हो, आपल्याकडे पूर्वंपार हे पाळलं जातं. हे केवळ औपचारिक असं नाही वाटत, कारण ह्या सीझनचा आपण विचार केला, ऋतूचा विचार केला. पाऊस असतो, पावसामुळे हवा कुंद असते. ह्या सगळ्या वातावरणाचा परिणाम आपल्या प्रकृतीवर पण असतो. आणि सर्वसाधारणतः याच महिन्यात श्रावणी वगैरे करतात, जानवं बदलतात वगैरे, असा तोही विधी असतो. तर श्रावणामध्ये जे हवामान असतं ते आपल्या प्रकृतीला, आपल्या मानसिकतेला इतकंसं सूट होण्यासारखं नसतं. आपल्याला अनुभव येतो, फार पाऊस पडायला लागला तर मरगळ येते, पोट बिघडतं, आणि मानसिक स्वास्थ्य असं काहीतरी चलबिचल होतं. हाच काळ उपासनेसाठी का दिला असावा आपल्या संस्कृतीमध्ये? तर
निसर्गाशी जोडून घेता आलं पाहिजे आपल्याला, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी व्रत आणि वैकल्य आहे. व्रत घेणं म्हणजे मनापासून स्वीकारणं आणि ते करणं. म्हणून शंकराचे उपवास दर सोमवार, हो. ते माहिती नसतं, पण सोमवारी खिचडी होणार घरात याचा आनंद असतो आपल्याला. तर खरं म्हणजे शिवाची उपासना, शिव म्हणजे कल्याण करणारी अशी देवता आहे आणि म्हणून त्याची उपासना करायची. पण ज्या देवाची आपण उपासना करतो, आसन, त्याच्या जवळ असणं. मग हा देव कसा आहे, तर आपण शंकराचं चित्र बघतो तर त्याचा गळ्याचा भाग निळा आहे, निळकंठ. आणि आपल्याला माहित आहे की समुद्र मंथन झालं त्यावेळेला विष आधी आलं आणि ते विष शंकरांनी प्राशन केलं आणि त्यामुळे निळकंठ झाला. आणि म्हणून सर्प थंड म्हणून त्याच्या भोवती आहेत. संतत अभिषेकाची धार त्याच्यासाठी आहे, गारवा मिळावा म्हणून आहे. आणि संदर्भ असा वाचला की नंदीच्या फुत्कारामुळे सुद्धा त्याला गारवा आहे म्हणून नंदी समोर आहे शंकराच्या. मग ह्याच्यातनं आपण शिकण्यासारखी गोष्ट काय आहे की विष म्हणजे हलाहल पचवलेलं आहे, पण न ते हृदयात जाऊ दिलं, न ते तोंडातून बाहेर आलं. म्हणजे हे मनसामर्थ्य केवढं आहे. आपण वरवर बघतो आणि पूजा करतो, पण उपासना करणं म्हणजे आलेल्या वाईट अनुभवातनं सुद्धा चांगलं काही करायला शिकणं. आणि त्यासाठी समोर आपल्या सगुण रूप असलं की आपल्याला आनंद वाटतो. मानसिक पूजेचे अनेक प्रकार आहेत, अनेक देव आहेत, पण त्या सगळ्या ठिकाणी आपली श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या कल्याण करणारी ही देवता, वाईटाचा विध्वंस करणारी देवता, म्हणून शंकराच्या पूजेचं जास्त महत्त्व आपल्याकडे आहे. तो रुद्र म्हणजे रडवणारा आहे. म्हणजे असं त्याचा उल्लेख वाचायला शिकताना की हा धावता धावता रडतो, रडता रडता धावतो. तो उग्र दैवत आहे आणि पण आशुतोष आहे, चटकन प्रसन्न होणार आहे. आणि म्हणून त्याची उपासना हा भाग आहे. पण त्याचं रूप पाहून विचार आपल्या मनात यायला पाहिजे आणि कल्याण करण्याची बुद्धी पण आपल्याला यायला हवी. हा भाव पूजेत असायला हवा. अच्छा, समुद्र मंथन जे आहे हे याच काळात झालं होतं म्हणजे असा काही पुरावा नाहीये. त्यातनं निघाली काय 14 रत्न, अच्छा, त्यातलं विष आधी निघालं. अच्छा. जसं आता आपण शंकर महादेवाबद्दल बोलतोच आहोत, तर महादेवाचा दिवस म्हणजे सोमवार, पण श्रावण सोमवारला एक वेगळंच पावित्र्य लाभलं आहे. तर त्यामागे काय कथा आहे? ते ह्या उपासनेमुळे आहे. कथामध्ये खूप आपल्याला गोष्टी मिळतात, पण समोर काय दिसतं आपल्याला, पाऊस पडला की भले आपल्याला सगळ्याचाच त्रास होतो, उन्हाळ्याचा होतो आणि पावसाळ्याचाही होतो, पण पाऊस पडला की सगळा निसर्ग बहरून येतो. बाहेर पडलं की छान वाटतं, हिरवगार सगळं, श्रम सगळे नाहीसे होतात. आणि पुष्कळ वनस्पती ह्या काळामध्ये रसपूर्ण असतात आणि त्या चैतन्यामुळे आपल्याला छान वाटतं आणि आपण त्याकडे वळतो की आता आपल्याला म्हणजे झाडं फुलली आहेत. आपण कुंडीला पाणी घालतो, पण आता बघा झाडं कशी तजेलदार दिसतात. हे चैतन्य तत्वच या महिन्यामध्ये आपल्याला अनुभवायला येतं. ते वाराशी जोडलेलं कसं आहे. सोम म्हणजे शंकराची पूजा, मंगल म्हणजे कल्याणकारक देवीची पूजा, मंगळागौरीचं पूजन करतात मुली. खरं तर आपल्याकडे खूप गोष्टी अशा अध्याहृत ठेवलेल्या आहेत, माणसांनी शोधावं. हा खरा भाग आहे की मंगळागौरीचं पूजन करायचं, तो 16 प्रकारची पत्री आहे. मग ती पत्री नुसती नाही गोळा करायची आहे, गड्डी आणून कळत नाही. आंबा वनस्पती आहे, त्याचं काय महत्व आहे. निरनिराळी फुलं आहेत, त्याचं काय महत्व आहे. आपल्याला बऱ्याचदा असं कमळ म्हणून आपण कुमुदिनीच घेतो. कमळ उमलणारं, कुमुद उमलणारं हे आपल्याला माहिती नसतं. दिवसारात्री उमलणारं कमळ कोणतं आहे आणि कुमुदिनी कोणतं आहे. तर ते निसर्गात जाऊन आपण पाहायला पाहिजे. आघाड्यासारखी वनस्पती आहे तर तिचं पान चाटत असत, आमच्याकडे असं होत असे तर ते गर्भाशयाशी निगडीत आहे. किंवा रुईचं पान चाटून हरताळकेचा उपवास सोडतात, तर ते स्त्रीच्या गर्भाशयाशी त्या वनस्पतींचा संबंध आहे बल देणाऱ्या. त्यामुळे ते आहे. मग मंगळवारी दुर्वा व्हायच्या गणपतीला, असंही व्रत करतात. तर दुर्वा हे धावतं गवत आहे आणि थंड आहे, म्हणून आजही आपल्याला पहा डॉक्टर म्हणतात की गवतावरनच आला. आपल्या पायाला त्या मातीचा, त्या गवताचा स्पर्श व्हायला पाहिजे, ते बिंदू दाबले गेले पाहिजे, त्याला स्पर्श झाला पाहिजे. आणि म्हणून वनस्पती ह्या जोडलेल्या आहेत. बुधवार बृहस्पतीचा आहे, म्हणजे बुद्धिवंतांचा आहे.
म्हणजे नुसतं छान पाहायचं नाहीये, नुसतं छान असायचं नाही, दिसायचं नाहीये, तर असायचं आहे. असायचं. मग बुद्धीची देवता आहे आणि बुद्धी ही बहुआयामी आहे, त्यामुळे तो भाग आहे. आणि गुरुतत्व पाहिजे, म्हणजे एका दृष्टीने आकर्षण पाहिजे त्या शिकण्याकडे, जाणून घेण्याकडे, ते महत्वाचं आहे. शुक्रवार आहे तोही देवीचाच आहे, पण आता ह्याच्यामध्ये तुम्ही विचारलेत म्हणून सांगते, शनिवारी मारुतीचं आपण करतो. असं म्हटलं जातं की या काळामध्ये हनुमंताची उपासना ही जास्त उत्तम बल देणारी अशी आहे, आणि रविवार सूर्याची पूजा असते. आता ही घरी केलीच जात नाही, पण काही ठिकाणी अजूनही पाहायला मिळतं की रविवारी उठायचं, बोलायचं नाही, स्नान करायचं, मग सूर्याचं चित्र काढायचं, त्याचं पूजन करायचं, आणि त्या व्रताचं उद्यापन हे पुढे करायचं रथसप्तमीला. असा तो भाग आहे. मग हे 7 वारांचं हे झालं. 7 वारांच्या कहाण्या पण आहेत, तर त्यातली पहिली कहाणी आहे गणपतीची. ऐका गणेशा तुझी कहाणी, निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे. असा गणेश कधी पूजावा, मनाचा वसा मनात घ्यावा, श्रावण्या चौथी पूर्ण करावा, आणि संपूर्णाला काय करावं तर पश्या पायलीचं पीठ कांडावं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1.25 किलो. पायली 4 किलोची असते, पण आपण आपल्या हिशोबाने धरूया की तेवढं पीठ कांडावं, त्याचे 18 लाडू करावे, 6 देवाला, 6 ब्राह्मणाला, 6चं सहकुटुंब भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्येजे, मनी पाविजे, चिंतिले लाभिजे. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरे संपूर्ण. तर मग कसं आहे गणेशाची कहाणी? स्वच्छ उदकाचे तळे, पाणी जे जमिनीतून वर येतं ते शुद्ध असतं. सिंहगडाचं पाणी चांगलं आहे, निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्याचं महत्व आहे, कारण त्याच्यामध्ये ती चांगली रसायनं असतात, म्हणून ते चवीला आपल्याला वेगळं लागतं. मग गणेश म्हणजे गणपती हा विशेष नायक आहे. त्याच्या अनेक गोष्टीत दिसतं की तो प्रवाहाच्या पेक्षा वेगळं कर्म करून जातो गणपती. म्हणून त्याची कहाणी आहे. तर निर्मळ मळे म्हणजे काय? कुठेही घाण नाही, म्हणजे पर्यावरणाशी आलं, सगळी झाडं वनस्पती सगळं छान आहे, उदकाचे तळे, स्वच्छ पाणी आहे, आणि विनायकाची देवळं रावळं हे जोडून आलेलं आहे. पण गणपती देवदेवतांची आहे, जो सतत बुद्धीला चालना देतो, अशा ते परमेश्वराचं खरं तर ते पूजन आहे, म्हणून त्याचं स्मरण सुरुवातीला केलेलं आहे. आणि सुवर्णाची कमळे, तर सोन्याची कमळे थोडी, काही असं वाटतं की तो वेगळा भाग असू शकेल. सोन्याच्या कमळापेक्षा सोन्याचं मोल असणारी कमळ. आजही आपण बघतो की कमळाचं जे बी हे मकाणे म्हणतात त्याला, ते खूप पौष्टिक असतं आणि ते सोन्यासारखं आरोग्य आपल्याला देतं. ही एक तुलना, सोन्यासारखं म्हणजे अत्युत्तम. अशी कमळं आहेत भरपूर. मग हा गणेश कसा वसावा? वसणे म्हणजे राहणे. मग तो कसा आपण करावा? आपण मोठ्या मूर्ती आणतो, मोठं काय काय खूप छान करतो, आणि ते करत असताना सुद्धा कसं की आपल्या मनात असतं की आज गणपतीची पूजा करायची आहे, मग मोदक करायचे, मग हे आणायचे, ते आणायचे, पूजा कशी करू, कोणाला बोलवू, हे सगळं आपल्या मनामध्ये खूप असतं. आणि ते करत असताना प्रपंच मागे पडतो, संधान ते ईश्वराचं राहतं. मग असा तो गणेश पूजावा कसा? तर मनाने पूजावा. आणि मग काय करावं ह्या व्रताचं? उद्यापन. खरं म्हणजे तर उद्यापन म्हणजे वर जाणं, म्हणजे कर्मकांडात न गुंतता आपल्या मनाच्या विचारातून उत्तम कर्म करणं म्हणजे वर जाणं आहे. उद्यापन केलं म्हणजे मोदक खाल्ले संपला असा एक सरळ भाव आपल्याला दिसतो, पण ते खरं तसं नाहीये. आरती करून मोदक खाल्ले आणि ते झालं, पण ते तात्पुरतं आहे. आणि जे कायम करायचं तर आपल्या मनामध्ये तो आधी असायला पाहिजे, तर आपल्याला तो पूजा करणं, त्याच्याशी संवाद करणं. म्हणजे मला जे मी शिकले, जो की धार्मिक ग्रंथ दासबोध असेल किंवा सप्तशतीचा पाठ असेल, तर हे सगळं हेच सांगतं की ही सगळी शक्ती आपल्यामध्ये आहे, आपण त्याच्याकडे पाहतच नाही. तर त्याला पाहायचं तर आधी तो मनात पाहिजे ना आपल्या. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे तो क्लिक व्हायला पाहिजे. हे असं सगळं क्लिक होणं ते तेवढ्या चटकन ऑफ होतं. आपल्या संस्कृतीत म्हणून म्हटलंय की व्रत घ्यायचं, ते सगळे उपचार करायचे, पुढे कर्मकांडात न बाहेर पडून सदैव ध्यासातून उत्तम कर्म करायचं. खरं तर ते असं आहे. मग हे कसं करायचं लौकिक उद्यापन? तर आपल्याकडे जे आहे त्याचं करायचं. आता पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, म्हणजे हे आताच्या दृष्टीने पाहायला गेलं
अँटी डायबेटिक आहे की नाही, गुळ घाला साखर घाला कुठे म्हटलेलं नाहीये. हं? मग ते जे आहे ते साधं करायचं, त्याचे 18 लाडू करायचे. म्हणजे आपल्याला जे मिळालेलं आहे त्याचे 3 भाग झाले पाहिजेत. एक आपल्या कुटुंबाला, एक देवाला आणि एक समाजाला. समाज. कारण हे सगळं जर आपण विचार केला तर स्वास्थ्य राहतं. पहिली गोष्ट आपली स्वास्थ्य राहिली, आपण समाधानी आहोत की मग ताटात चटणी भाकरी असेल तरी अगदी पक्वान्नाचा आनंद मिळतो आपल्याला. असा अनुभव येतो. आपण आपल्याच माणसाकडे अचानक जातो, असेल ते खायला आपल्याला आनंद वाटतो. हो. हा अनुभवातला विषय आहे. तर तसं मग तसे लाडू करावे आणि द्यावेत. तर 6 पुजाऱ्याला का द्यायचे? तर जिथे पूजेला लोक येतात, नमस्कार करतात, एक स्वच्छ वातावरण असतं आणि त्यामुळे आपल्या मनाला प्रसन्नता येते, घंटांचा निनाद होत असतो, त्यामुळे एक वातावरणातनं बाहेर जातो. हा आपल्याला अनुभव येतो. देवळात आपण थोडा वेळ बसलो की शांत वाटतं, पॉझिटिव्ह एनर्जी अगदी ती सकारात्मकता आपल्याला जाणवते. आणि मग ते पुजाऱ्याला दिलं की प्रसाद म्हणून सगळ्यांना दिला जातो. हो. म्हणजे वाटून खावं हा भाग इथे येतो. हो. ते महत्वाचं आहे. म्हणजे समाजाला देणं, आपण आपल्या न कळत समाजातनं घेत असतो आणि समाजाला देतही असतो. पण भाग असा आहे की देण्या घेण्यातला भाव हा आदराचा असायला पाहिजे. म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय, देवाळात चाललोय, फुकट नाही तिथे दर्शन घेऊन यायचं, आपली सेवा द्यायची. मग ती शरीरश्रमाची असेल, पैशाची असेल. आणि म्हणून हा रिवाज आहे आपल्याकडे की आपण आपल्या गुरूंना, तान्ह्या बाळाला, देवाला जेव्हा आपण जातो भेटायला, दर्शनाला, तेव्हा आपण रिकाम्या हाताने जात नाही. हा भाव खूप महत्वाचा आहे की जे मला मिळालेलं आहे ते अनेक ठिकाणी विचारपूर्वक मला ते देता आलं पाहिजे. म्हणून मग हे असं 6चं सहकुटुंब भोजन करावं आणि पैसा दक्षिणा द्यावी असं म्हटलंय. खूप काही अपेक्षा नाही. आणि मग हे एवढं सगळं सांगितलं, मग 60 उत्तराची कहाणी ही 5 उत्तरात मिळाली. एक तर श्रद्धा ठेवा, कर्म करा, थोड्यात गोडी माळा, सगळ्यांना जोडून घ्या आणि निसर्गाला जोडून राहा, अशी ही गणपतीची कहाणी. नंतर सोमवार शंकराची पूजा आहे, पण शंकराच्या कहाण्या पण आहेत. त्यातली छान कहाणी खुलबर दुधाची कहाणी. तर तुम्ही सोमवाराच्या कहाणीबद्दल बोलला, तर त्या कथेचा आजच्या जगाशी कसा समन्वय आहे? सोमवाराची कहाणी पाहिली तर एका राजाला वाटलं की आपला गाभारा दुधाने भरला पाहिजे. सक्ती केली आणि सगळ्यांनी दूध आणून ओतलं, पण काही भरला नाही गाभारा. एका म्हातारी आजीबाईनी थोडंसं दूध वाहिलं, गाभारा भरला. असं 3 वेळा झाल्यावर राजाला कळलं. मग राजाने येऊन विचारल्यावर तिनं सांगितलं की तुझी जरी आज्ञा असली तरी सुद्धा सगळ्यांचा देव महादेव आहे तो. त्याला असं कोणी उपाशी राहिलेलं तळतळलेलं आवडत नाही. मी माझ्या मुलाबाळांचा आत्मा शांत केला आणि त्याला थोडंसं वाहिलं. आजच्या काळात हे शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपण सुद्धा बघा की साड्या आहेत, 4थी चांगली आहे, घेऊन येऊ, गरज आहे का मला? आपण विचार नाही करत. त्यामुळे आताच्या काळाशी सुद्धा हे खूप अर्थपूर्ण आहे की सगळ्यांना देण्यात खरी खुशी आहे. आणि असणं, चांगलं असणं याला खूप आपल्याकडे महत्व आहे. म्हणून मंगळवार, आता सोमवार शंकराचं झालं, मंगळवार देवीचं आहे वार. मग मंगळवारी अनेक देवदेवतांची आपण पूजा करतो. ही सगळी पार्वतीची रूपं आहेत, एका चैतन्य शक्तीची रूपं आहेत, पुरुष आणि प्रकृती. पण व्यवहारात 2 पाहिजेत आणि दोघांचं सामर्थ्य पण पाहिजे. आपल्याला माहिती असायला पाहिजे. आई वडिलांच्या रूपाने आपल्याला ते अनुभवाला येतं आणि पुढे आपण आई बाबा होतो तेव्हा कळतं की काय करावं लागतं. तर म्हणून देवीची पूजा आपण करतो. मग ते ओटी भरणं आहे, श्रीसूक्त म्हणणं आहे. पण त्या श्रीसूक्त म्हणत असताना सुद्धा तो खूप छान भाग आहे त्यातला असा की आजही तो उपयोगी आहे. त्यामध्ये अग्नीची प्रार्थना केलेली आहे की भरझरी दागिने घातलेली, सोन्या चांदीचे दागिने घातलेली, हत्तीचे चित्कार जिथून होत आहेत अशा चांगल्या लक्ष्मीला तू माझ्याकडे घेऊन ये. तर उल्लेख असा मिळतो की जातवेद म्हणजे जन्मतच ज्याला सगळं कळतं असा तो अग्नी आहे. आणि ही लक्ष्मी तुझी आई आहे, तिला तू घेऊन ये. पण ती कशी घेऊन ये? अनपगामिनी, म्हणजे चुकीच्या मार्गाने ती जाणार नाही. असं असू दे. आपण श्रीसूक्त म्हणताना ही प्रार्थना करतो की पैशाचा, चांगल्या गोष्टीचा अपव्यय विनाकारण, आवेळी, दंभ दाखवण्यासाठी
माझ्याकडनं होऊ नये, ही खरं प्रार्थना आहे. आणि त्याच्यात एक ऋचा अशी आहे, प्रादुर्भूतोसु राष्ट्रेस्मिन कीर्तिम वृद्धिम ददातु मे. ह्या राष्ट्रात आमचा जन्म झाला, हे आमचं भाग्य आहे, तर आम्हाला यशकीर्ती आणि उत्तम ते मिळू दे. मग हा विचार आपण आजही करायला हवा ना, की मला काही गोष्टी भरपूर आहेत, मग माझ्या समाजात कोणाला कमी आहे, मग तिथे देताना सुद्धा की हे माझ्याकडे आहे पण ह्याचा तुला उपयोग आहे, त्याला कमी लेखून नाही द्यायचंय. हां. घेणं आणि देणं हे आदरात्मक व्हायला पाहिजे. त्यामुळे कसा उपयोग होतो की समाजामध्ये किंवा एरवी सुद्धा आपल्याला अनुभवाला येतं, काही गोष्टी कमी असतात, परिपूर्ण कोणी नाही, पण हे मला कमी आहे, हे मला समजत नाही, मला सांगणारं शिकवणारं कोणीतरी आहे, तर माणसाचं मन शांत असतं. तसं समाजामध्ये सगळ्यांना वाटतं छान घर असावं, दागिने असावेत, साड्या असाव्यात, कोणाला असं वाटणार नाही, पण ते सगळ्यांना सगळं मिळत नाही. पण असं असलं तरी आम्ही आहोत तुझ्याबरोबर, ही जर भावना असेल ना, आणि हे ज्याच्याकडे नसतं त्याला ते फार भावतं, किंमत असते की कोणीतरी मला आहे, तो वाईट मार्गाला जात नाही. सगळीकडनं हिडसपिडस झाली तर बुभुक्षिता किम न करोति पापम, ती भूक कुठली असते. तर जाणून घेऊन काम करणं. आपल्याला बाबा आमट्यांचं असे किती उदाहरणं दिसतात, सिंधुताई सकवाळ आहेत, की असं जोडून समाजाला समृद्ध करणं, उभं करणं, त्याच्यासाठी खरं ही व्रतवैकल्य आहेत, म्हणजे स्वार्थ आणि परार्थ असं दोन्ही यातून येतं, आणि यातून मग तृप्ती आहे. आपल्याकडे कसं म्हटलंय, शांतता असावी, पुष्टी पोषकता असावी, म्हणजे वर्धिष्णू व्हावं आरोग्याने, वृत्तीनी, सगळ्या दृष्टीने, आणि शांती, पुष्टी, तुष्टी, तृप्तता पाहिजे. खूप बाहेर खाऊन आलोय, पण आईने घरी वरण भात केलाय आणि पाठीवर नाक फिरवून म्हणते की दमलीस बाई, 2 घास खाऊन घे. ही तृप्ती किती कुठलंही 5 स्टार मध्ये कुठेही जा, ही तृप्ती नाही. आणि हे आपल्याला हा श्रावण महिना शिकवतो. श्रवण नक्षत्र म्हणजे ऐकणं आहे, आणि जे ऐकलंय ते आचरायचंय आणि ते कृतीतनं वाढवत जगाला देत जायचंय, म्हणून हे आहे. मग ही पावसाळी हवाय, कुंदा हवाय, पाऊस पडतोय, विसर पडतो सगळ्याचा, एक क्षण आपण शांत बसतो, आणि ही खरी तर आपली ओन स्पेस आहे असं मला वाटतं. आपल्याला ओन स्पेस नाही बाई काही, आपण कुठे मैत्रिणीकडे जाऊ, सिनेमा पाहायला जाऊ, त्यातले विचार पाहिले की डोकं म्हणतो आपल्या प्रकृतीच्या विरुद्ध सुद्धा दिसतं, असं होतं की नाही. मग त्यामुळे म्हणून, आणि मग देवीचं आपण ओटी भरतो सगळं काही, ती भावना खूप चांगली, की देवी मानून आपण कोणाची ओटी भरतो, तो ओटी देतो म्हणजे अन्न हे तुलाही मुबलक मिळू देत, ही सद्भावना आहे. पण आपण कधी बघतो का की गणपती असो, शंकर असो, देवी असो, आपल्या दैवता स्वयंपूर्ण आहेत, उत्तम दागदागिने आहेत त्यांच्या अंगावर, उत्तम वस्त्र आहेत, ही भक्ताची किमया असेल, त्याने भक्तीने केलं असेल, पण त्यांचा आवडीचा पदार्थ आहे, आवडीचं फूल आहे, पण हातात शस्त्र पण आहे, समर्थ आहे. आणि हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण देवाचं हे बघतच नाही, नैवेद्यच बघतो. खरं नैवेद्य करणं म्हणजे निवेदन करणं की हे आज तुझ्यासाठी केलंय, म्हणजे मग काय मेनू कार्ड सारखं आपण सांगतो देवाला, पण आपला भाव काम करतो, आपल्याला ते सगळं छान लागतं. आपल्या मनातल्या विचारामुळे सगळं वातावरण बदलतं. मन हे चंगा तो कथोटी में गंगा, हा अर्थ आहे त्याचा. मग तसं देवीसारखं आपण शिकायला पाहिजे ना. अष्टमीला नुसती कुमारिकेची पूजा करण्यापेक्षा त्या मुलीला कोणत्या विषयाचा अभ्यास आवडत नाही त्याची गोडी लावायची, जो चांगला आहे तिच्या आयुष्यासाठी, असं शिकायला पाहिजे. आपणही एकमेकांच्या बरोबर राहून असा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मग हे देवीचं रूप आहे. आपण बघा गृहलक्ष्मी म्हणतो घरच्या स्त्रीला, आणि म्हणून मग ही व्रतवैकल्य करताना बोलायचं नाही, मुकाट्याने उठायचं. आपण उठलं की तोंड सुरू होतं. तसं नाही करायचं, ते देवाचं नाव मुखात यायला पाहिजे आपल्या. राम म्हणे राम खडी साखरेचा ठेवा, खडी साखरेचा खडा पहाटच्या पहारी मुखामध्ये ठेवा. बोलायचं नाही, आपलं कर्म करायचं, त्या दिवशी चिडायचं नाही, भांडायचं नाही, कोणाविरुद्ध काही बोलायचं नाही. 1 तास करून बघा, खूप शक्ती वाया घालवतो आपण.
बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि म्हणून मग हे सण किंवा ती व्रतवैकल्य ती आपण जाणून घेतली पाहिजे. हा आपले खरं विचार केला तर पूर्ण विचार करून सगळं दिलेलं आहे हो, म्हणजे आपल्याकडे. व्रतवैकल्य करायची हे माहिती आहे, पण त्याच्या मागचे हे नियम जे आहेत ते हे हार्डलीच खूप कोणी फॉलो महत्वाचं करत आहे. असेल. आणि हे करायला करायला पाहिजे. पाहिजे. हे नाही बरोबर. केलं तर मग बीपी वाढतंय आणि हे होतंय आणि ते होतंय. हा. आपलं मुळात मन जर शांत असेल तर आपल्याला सोप्या होतात गोष्टी खरंच. करायला. त्यामुळे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारपर्यंत आलो तर शुक्रवारच्या कहाणीमध्ये बहीण भावांची कहाणी आहे. बहीण भावाच्याकडे जाते, तो पैसेवाला आहे, सगळं चांगलं आहे, तो काही झिडकारणार नाही आपल्याला. मग पोरांना घेऊन ती जाते तर भाऊ काही तिला चांगलं बोलत नाही, चांगलं बघत नाही, तिला वाईट वाटतं त्याचं. आणि मग शेजारणीला विचारते की मी काय करू. आणि मग तिने व्रत घेतलं, म्हणजेच कष्ट केले, त्यातून संपत्ती मिळाली आणि मग भावाला बोलवलं. आणि मग भाऊ पण ताई करत आला वगैरे. पण तिनं त्याला सांगितलं की अरे ही देवीची कृपा आहे, माझं जे जेवण होतं ना ते मी त्या दिवशी जेवले जेव्हा अपमान होऊन तिथनं बाहेर पडली. म्हणजे हे आपल्याला शिकवतं की आपलं सगळं उत्तम आहे, अशा वेळेला सुद्धा आपल्याकडनं कोणी दुखावलं जाणार नाही याकडे पण लक्ष देत नाही. आणि आपल्याला अनुभव आहे आज सुद्धा, भाऊबीज किंवा काही असेल तर खूप छान वाटतं आपल्याला, कारण ती नात्याची ओढ असते. आणि आपण म्हणतो पण आपल्या लोकभाषेत सुद्धा खूप येतं बरं का. एक ओवी आठवते मला, सासरच्या घरी शालू पैठणी नेसीनं, बांड्या भुरक्या चोळीसाठी तुझ्यावरही रुसेन. बांडी भुरकी म्हणजे कशीही असो ती मला पाहिजे. सासरचं किती असेल तरीही मायेची उभ आहे. हो, बरोबर आहे. हे शिकायला पाहिजे ना, म्हणजे भावांनी पण आणि बहिणींनी पण. म्हणजे आज सध्या आपल्याला ऐकू येतं मीच का तूच का, तर हा समन्वय गाठता आला पाहिजे आपल्याला. कारण व्रत करतो आपण ते कशाला, तर माझ्या नवऱ्याचं मुलांचं चांगलं असू दे, हा भाग आहे. आणि जात्याच जास्त शक्ती कोणाला आहे तर स्त्रीला आहे. म्हणजे हा एक भाग महत्वाचा आहे. खरं तर आपण लक्ष देत नाही, म्हणजे किती लक्ष देत नाही. मार्कंडेयांनी पोथी लिहिलेली आहे, सप्तशतीचं जे वर्णन आहे, काय ऋषींनी उपासना केलेली आहे. युद्धाच्या वेळेला अर्जुनाने दुर्गादेवीची उपासना केलेली आहे. म्हणजे कुठेच खरं कमी नाही आहे आपल्या संस्कृतीमध्ये, दोघांनाही सारखंच लेखलेलं आहे. तर मग आताच्या ह्या काळामध्ये आपण आपल्या मुलीला शिकवू तसं मुलालाही शिकवायला पाहिजे. एका चैतन्याची 2 रूपं आपण आत्तापर्यंत पाहिली. आणखीन एक दुसरी कथा आहे की मुलबाळ नाही, मग शेजारनं चोरून आणलं, 9 महिने सोंग केलं, ते त्या काळाशी ठीक आहे. आजच्या काळात असं नाहीये. त्यामुळे जरी समजा दत्तक घेतलं तरी त्याला देवदत्त म्हणता आलं पाहिजे. नाहीतरी आपण समाजच चांगला करतो, मुलांना जन्माला घालतो म्हणजे दुसरं काय करतो. एकदा जन्म घेतला मुलांनी की ते स्वतंत्र व्यक्तिमत्व उभं राहतं. अनुभवाला येतं बा, घरातलं तानबाळ जर बघितलं तर त्याला हवं नको सगळं तो रडण्यातनं व्यक्त करताना ते आईला कळतं. म्हणजे ते स्वतंत्र आहे आपल्यापेक्षा. हे लक्षात घेऊन ते व्यक्तिमत्व कसं फुलेल त्याकडे बघायला जमलं पाहिजे. त्यासाठी मन आपलं स्थिर पाहिजे ना आधी. त्यामुळे म्हणून ही शुक्रवारची कहाणी सुद्धा मला फार छान वाटते की जे आहे आपल्या भाग्याने आहे, आपण उपकार करत नाही आहोत त्याच्यावर, आणि ते आपलंच बाळ आहे, ते देवदत्त आहे म्हणून ते नक्कीच उत्तम आहे. हे आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. मग हे इथपर्यंत आलो. शनिवारची कहाणी आहे की मुंजा मुलाला ती न्हाऊ घालते. तर जे दुसरीकडे राहून शिकतात, गुरुकुलातनं शिकतात, त्यांना बोलवावं, त्यांना न्हाऊ माखू घालावं का, तर दिवस दिवस आपल्या आईकडे जात नाहीत. त्या मायेच्या स्पर्शाने सुद्धा हलकं होतं. आणि ही चांगल्याची पेरणी समाजामध्ये दर पिढीला वाढत जाते. आणि म्हणून मग त्याचा उपयोग होतो. म्हणूनच गवयाचं पोर सुरात रडतं म्हणजे आपोआप नाही होते, सततचा संस्कार आहे, त्याची आवर्तनं सारखी सारखी व्हायला लागतात. म्हणून ते महत्वाचं आहे. आणि आता शेवटी रविवारची कहाणी, त्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे. प्रधानाची लेक, राजाची लेक, असा सगळा तो हे आहे. ती वेळ फार वाढेल ते सांगत नाही आत्ता, पण तुम्ही जरूर वाचा. तर त्याच्यामध्ये मग गरिबी आली तर काय करायचं, तर मग धाकटी बहीण आपल्या मुलांना सांगते, जा मावशी घनघोर छान नांदते आहे, तिच्याकडनं मागून आणा. मग ते 3 वेळा 3 मुलांना पाठवते. आणि 3ही मुलं मग सांगतात की आई ग मावशीने खूप काही दिलं होतं, पण कर्माचं फळ उभे राहिलं, जे होतं ते दैवाने नेलं. हे आपल्याला काय सांगतं
की दुसऱ्यांनी दिलेलं आपल्याला पुरत नाही. बरोबर. दुसरं कुणाचं चांगलं आहे, बहीण जरी असली तरी तिला तिचे व्यापार आहेत, कशाला अपेक्षा करायची. उगाचच दुसऱ्याकडनं आणलेलं पुरत नाही. कष्ट करणाऱ्याला कधी कमी पडत नाही. आणि मग हे दैव 5वं आहे की ते अनुकूल असेल तर सगळी समृद्धी असते. म्हणजे आपल्याला न्यूनगंड नको की छे माझ्याकडे हे नाही, ते मिळवतही येतं, हा विश्वास पाहिजे. हो. आणि अभिमान पण नको की आपण म्हणजे वा असं पण नको, कारण जगात एकापेक्षा एक वरचढ असतं. हा असा भाग सगळा केव्हा तर श्रावणात. आणि तो आपल्याला परंपरेने संस्कारांनी सगळ्यांचं मन तयार असतं. पहा की इतर काही खाणारे जे लोक असतात ते सुद्धा असं भक्षण करत नाहीत, जास्त स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतात. आणि आहार जेवढा उत्तम असतो तेवढं आपलं आरोग्य उत्तम असतं, असा हा श्रावण महिना सांगतो. म्हणून महत्वाचं. आणि फुलं आपण वाहतो. हो, आता श्रावण महिन्यात आपण बरेच म्हणजे बेलाचं पान किंवा धोत्र्याचं फूल, केवडा, याला एक वेगळं महत्त्व असतं. म्हणजे श्रावण सोमवारी आपण बेल वाहतो, तर त्याचं काय महत्त्व आहे? खरं तर दर सोमवारीच बेल वाहतो. हं? आणि हे फुलं उमलतच असतात. पण धोत्रा फुल विषाचं आहे, विष आहे त्याच्यामध्ये. पण थोडंसं विष सुद्धा औषधी असतं, आपल्याला औषधांमध्ये दिसतं बघा. हं? तर 3 पानं आहेत त्याची, म्हणजे सत्वरज तम तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेलं असं ते दैवत आहे. बेल शांत आहे. तांब्याच्या पाण्यात बेल घालून सकाळी उठल्यावर पाणी पिणारे लोक पुष्कळ आहेत, की ज्याच्यामुळे ऍसिडिटी कमी होते, उष्णतेचे विकार कमी होतात. म्हणून उत्तम आहे. श्रावण महिन्यात अनेक उपवासही केले जातात. श्रावण सोमवार अगदी आवर्जून सगळे लोक करतात. तर या उपवासामागे काय संकल्पना आहे? म्हणजे फक्त धार्मिक कारण आहे की त्यामागे काही आध्यात्मिक आणि शारीरिक शुद्धीचाही विचार आहे? धार्मिक धर्म कशाला म्हणायचं? ज्याच्यामुळे समाजाची माणसाची धारणा होते तो धर्म, खरा अर्थ त्याचा. हो. हां, तर उपवास म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की जवळ असणे. ज्याची उपासना करतो म्हणजे काय, मी शिवोपासक आहे म्हणजे माझ्या मनात सतत ते चिंतन आहे, हा त्याचा अर्थ आहे. पोटभर सगळं खात बसलो तर चिंतन कसं होईल, झोप येईल. त्यामुळे जर मोजका आहार असेल ना तर तब्येत आपली चांगली राहते. आणि ह्या पावसाळी हवेमुळे गॅसेस होतात. एरवी सुद्धा वेळी खाणं चांगलं नाही, खाण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. सकाळी न्याहारी राजासारखी करावी, भरपूर खावं, दुपारी किरकोळ खावं, आणि रात्री असं म्हणतात भिकाऱ्यासारखं. हो, म्हणजे अगदीच कमी. म्हणजे विचार करा की दिवसभर लागणारी ऊर्जा सकाळच्या न्याहारीतून आपल्याला मिळते. मग ती न्याहारी म्हणजे डोसा उत्तप्पा नव्हे, तर न्याहारी म्हणजे दूध भाकरी. अच्छा, ही खरं जास्त चांगली आहे. किंवा घरी आपण जे करू ते आंबवलेले पदार्थ या ऋतूला अजिबात आपल्या तब्येतीला सूट होत नाही. हां, एकतर तुम्ही पौष्टिक लाडू करा किंवा सातूचं पीठ करा. इन्स्टंट फूड आहे आपल्याकडचं आणि उत्तम आहे. ते दुधात भिजत घातलं, आपलं काम आवरेपर्यंत ते छान फुगतं आणि खाल्लं की बाहेर पडलं तर 4 वाजेपर्यंत इच्छा होत नाही खाण्याची. हा माझा अनुभव आहे. ऍसिडिटी होत नाही. त्याच्यामध्ये गहू, डाळ, गूळ, त्यामुळे प्रोटीन, आयर्न असं सगळं मिळतं आणि दुधातून कॅल्शियम मिळतं ना, ते महत्वाचं आहे. म्हणून मित आहार असावा. एकदाच व्यवस्थित खाणं. दुपारी थोडंसं खायचं, दुपारी थोडं 10 मिनिटं आपण एक नॅप घेऊ शकतो, एक डुलकी घेऊ शकतो, झोपायचं नाही दुपारी. आणि रात्रीच्या वेळेला किरकोळ काही खावं. इतकं सगळं जेव्हा शरीर काम करतं, आतून शरीराला पचवायला मदत मिळते, तेव्हा आजार राहतच नाहीत आणि झोप छान लागते. त्यामुळे हे किती ऋतूशी जोडून गेलेलं आहे. जेव्हा काहीही प्रगत नव्हतं त्या काळामध्ये हे जे संशोधन आपल्याकडे झालेलं आहे, आपल्या पूर्वंपार पिढ्या आलेलं आहे. आणि सगळ्या गोष्टींचा विचार आधीच केलेला आहे. म्हणजे एक लक्षात येत आहे का की असं राहिल्यामुळे शरीर उत्तम होतं. उत्तम शरीर असेल तर बुद्धी चांगलं काम करते, त्यातून मिळणारा चांगला आनंद आपल्या मनाला चांगलं ठेवतो. म्हणजे सगळं करत असताना शरीर, मन आणि बुद्धी हे उत्तम राहील हे आपणच आपल्यासाठी करायचं असतं. घरात एक करणारा असला की त्याचं अनुकरण करणारे असतात घरामध्ये.
आणि सगळ्यांचंच मग त्यातून कल्याण होतं. त्यामुळे उपवासाचं महत्त्व आपल्याकडे सांगितलेलं आहे. आणि हे नुसते उपवास न करता 12 महिने पाळण्यासारख्या गोष्टी आहेत. आजकाल डॉक्टर सुद्धा सांगतात की उपवासाने शरीरातली टॉक्सिक कमी होतात, स्वतः हील होते बॉडी हो. असंही म्हटलं जातं. आणि ते आपल्या शरीराचं सामर्थ्य आहे. त्यामुळे पण आपल्याकडे केलं उपवास म्हटला की साबुदाणा खिचडी नाही खायची आणि पण. हे असं सगळं म्हणजे तर उपवासामध्ये कुठल्या प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे? साधं खाल्लं साधं. पाहिजे. खरं तर फळं आणि दूध, ताक हो. हेच उत्तम आहे. हम्म. आज माझाही मंगळवार आहे. नाही खाल्लं तर काही फरक नाही पडत, खरंच नाही पडत. म्हणजे मी हे सांगते ते अनुभव घेऊन तुम्हाला सांगते आहे. आणि श्रावण महिन्यात जसं पावसाळ्याचा महिना, तर त्याच्यात अनेक रानभाज्या पण उपलब्ध असतात. तर रानभाज्यांचं विशेष महत्व आहेच ना. ठिकठिकाणची माती वेगळी, पाणी वेगळं. म्हणून बघा ना की जळगावची वांगी, माती पाण्याचे गुणधर्म त्या ह्याच्यातनं येतात. म्हणून तर आपल्याकडे असं की निसर्गात जे उपलब्ध होतं. खरं तर तुम्ही हे विचारताय हे ऋषीपंचमीला आहे पुढे. बैलाच्या कष्टाचं खायचं नाही, आपण कष्ट करू, जे रानभाज्या होईल तेच खायचंय, ते त्याच्याशी आहे. त्यामुळे जे सीझनल आहे ते खावं, त्याचा उपयोग होतो. आता बघा आंब्याचा सीझन गेला, आता जांभळं आली, म्हणजे शुगर कमी करणारी आली. निसर्ग किती सांभाळतो आपल्याला, आपण त्याच्याकडे पाहत नाही. पेरू येतात, पेरूनी पोट साफ होतं. हे आपण जे पाहतो त्याची नोंद घेत नाही आपण. श्रावण महिन्यात बरेचसे नियम पाळले जातात. एक खूप कॉमनली बिलीफ असतो की केस कापायचे नाही, नख कापायचे नाही. तर ही फक्त अंधश्रद्धा आहे की त्यामागे काही कारण आहे? कारण असणार त्याच्या मागे की दिसण्याकडे फार वळू नये, उपासनेत अडथळा येऊ नये. अच्छा. आता बटूचं सुद्धा घेरा ठेवतात. का ठेवतात? ती फॅशन नाहीये. गुरुगृहामध्ये मुलं तेव्हा जात होती, तिथे नाभी कुठून मिळणार म्हणून. आणि दिसण्यात रमायचं नाहीये, आपण असणं फार महत्वाचं आहे. देह देवालय, मन शिवालय केव्हा होईल? जेव्हा आपण त्याची काळजी घेऊ. त्यामुळे काही गोष्टी रूढ झालेल्या आहेत. श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो, पण तरीही काही लोक असं म्हणतात की श्रावणामध्ये काय म्हणू शुभ कार्य नाही करायचे किंवा गृहप्रवेश नाही करायचा. तर हा बिलीफ कुठून आला आहे? काही काही गोष्टी रूढ आहेत, ह्याला काही आधार काही नाहीये. प्रत्यक्षात असं आहे की प्रसन्न चित्त मनसा सर्वैव शुभ दिशा. तुमचं मन प्रसन्न आहे, श्रद्धा आहे, सगळ्या दिशा तुम्हाला शुभ आहेत. म्हणजे असं काही कारण नाही आहे त्याच्या मागे, असं मला तरी काही अभ्यासात आढळलं नाही वेगळं कारण. कदाचित ती सोय असेल त्या त्या काळामधली, की आता पाऊस आहे, दलदल आहे, तर तुम्ही शुभ कार्य कसं करणार? बरोबर. आता एक तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊ शकता, तेव्हा तसं नव्हतं. मदतीला येणार कोण तुमच्या? त्यामुळे असू शकतं. तसं ते कारण असू शकेल. कारण काहीही आपण करतो ना पूजा अर्चा, त्याच्यामध्ये आपलं शारीरिक सामर्थ्य, कष्ट, तुम्ही उपास केलाय तरी काम तुम्हाला करायचं तर ते शारीरिक सामर्थ्य चांगलं पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला नित्य प्राणायाम केला पाहिजे, चालण्याचा व्यायाम केला पाहिजे, काही ना काही हालचाल तुमची चांगल्या अर्थाने राहिली पाहिजे विचारपूर्वक, तर ते शरीर साथ देईल. त्यामुळे शरीर सामर्थ्य, मनाची तयारी पाहिजे. बळेच करायचं म्हटलं तर ते होत नाही. आणि अथर्वशीर्ष आपण म्हणतो त्याच्यामध्ये आहे अशिष्याय न देयम. जो ते जाणून घ्यायला उत्सुक नाही त्याच्या मागे जाऊ नये, त्याला अनुभवाने शिकू द्यावं. किती सूट आहे, किती लवचिकता आहे. म्हणून शरीर, मन चांगलं पाहिजे. आपली बुद्धी ती त्या वेळेला ते करायचं आहे तर माझं आवडीचं मी बाजूला ठेवणार आहे, सिरियल बघणार नाही, कार्यक्रम ऐकणार नाही, फोन अटेंड करणार नाही. आपल्याला आपली स्वयंशिस्त पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टीवर आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि आपल्याला काय मिळतं, काय उपलब्ध आहे, ह्या गोष्टी सुद्धा परिणाम करतात. म्हणून जे रूढ झालेलं आहे ते त्या काळाशी असेल, त्याचा आता विचार करायचं काही कारण नाही. पण नखं कापायची नाहीत हे तुम्ही म्हणालात, तर त्यावेळेला दिवे लागणीला दिवेच लावले जायचे, त्यात दिसायचं नाही. मग जखम होण्याची शक्यता, संसर्ग झाला तर काय. म्हणून खरं तर काही नियम असे घातलेले आहेत. आणि कसं आहे, वर्गात सुद्धा बघा 100 मुलं असतात किंवा घरामध्ये आपल्या कुटुंबात 10 मुलं असतात, पण एक मूल मात्र सगळं जाणून छान करणार असतं, ते सगळ्यांचं लाडकं असतं. म्हणजे बुद्धी सगळ्यांची सारखी नाही, त्यामुळे सगळ्यांना बरोबर न्यायचं तर काही नियम घालावे लागतात. तसा तो भाग असावा असं
मला वाटतं. अच्छा. आपण रूढींबद्दल बोललो तर असंही एक म्हटलं जातं की स्त्रियांनी शिवलिंगाला स्पर्श करू नये, तर हे खरं आहे का? लिंग या शब्दाचा अर्थ चिन्ह खूण. आपण त्या फंदात पडायचंच कशाला? मला शंकराचं पूजन करायचंय, ओम नमः शिवाय येता जाता म्हणीन. मुळात परमेश्वर निर्गुण निराकार आहे, हो. ज्याच्यातनं अनेक गुण अनेक आकार आले असा तो आहे. मग हे असं काही वेळेला असं होतं की अशा शंकांनी आपली श्रद्धा ढासळते. म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की जो शहाणा आहे त्याने बुद्धिभेद करू नये दुसऱ्याचा. हे महत्वाचं आहे. हो. आणि नाहीतरी आता देवळामध्ये इतकी गर्दी असते की आपण पाणी घालून नमस्कार करेपर्यंत पळा म्हणायची पुढे घाई पुढे असते. निघा. माझा तर असा अनुभव आहे. असंच श्रद्धेने गेले देवळामध्ये आणि नमस्कार करताना ते तिथे ज्या त्या होमगार्ड बाई होते त्यांनी डोकं असं टक्कन आपटलं माझं. आई गं. म्हटलं काय हे, हा देव सगळीकडे चराचरात आहेत, मग ही लोक अशी काय? त्या वयामानाने ते मला वाटलं असेल त्या वेळेला, पण आता ते उमजतंय की आपण या शंकात पडायचंच कारण पडायचंच नाही, नाही. ज्याने बुद्धिभेद होईल आपला. बरोबर. बरोबर उत्तर जिथे ते त्याचा पण विचार करायचा. श्रावणामध्ये अनेक सण असतात किंवा नागपंचमी झालं, रक्षाबंधन झालं, मंगळागौर असते, तर यावेळी स्त्रिया छान शृंगार करतात. आता शृंगारामध्ये नऊवार साडी आली, अलंकार आले, पण त्याचबरोबर गजरा आणि मेहंदी ही महत्त्वाची मानल्या जाते. किंवा नागपंचमीला, रक्षाबंधनाला आपण मेहंदी काढतो, तर त्याचं काही महत्त्व आहे त्या सीझनमध्ये मेहंदी काढण्याचं? हे खरं तर निसर्गामध्ये सहज उपलब्ध असतं. आणि जे शेतकरी समाजाचं जर कष्ट पाहिले आपण तर बायका सुद्धा खूप कष्ट करतात. आपल्याला दिसतं ते उन्हाळ्यात वगैरे पायाची हाताची जळजळ होते, मेहंदी थंडावा देणारी आहे म्हणून मेहंदी लावतात. आणि ती राजस्थान भागामध्ये जास्त दिसते कारण तिकडे उष्णता आहे जास्त. हो. ते उगाचच नाहीये, आपण केव्हाही लावतो. आता रासायनिक सुद्धा लावतो, त्याने त्वचेला त्रास होतो. आता हल्ली ते रेडीमेड कोण मिळतात, म्हणजे ते चांगलं नाही. चांगलं नाही. तर म्हणून ते ठीक आहे, पण त्या भागात राहणाऱ्या बायका निसर्गाशी इतक्या जोडलेल्या आहोत. मला वाटतं शहरात राहणारे आपण फार यंत्रच आहोत खरोखरी. तर आपण विचार करून निसर्गाचा विचार केला पाहिजे, त्याचा अभ्यास करून ते अंमलात आणलं पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. तर मेहंदीचा हा उपयोग आहे, पण मेहंदीचं कुंपण घालत असत घराभोवती किंवा असं की त्याला काटे असतात, मग बाकी काही आत पटकन येऊ शकत नाही, ही सुरक्षितता आहे. पण मेहंदीचे जे फुलं येतात ना, तर त्याचे असे द्राक्षासारखे घोस येतात पहा. तुम्ही जर पाहिलं नसेल तर त्याचा शोध घ्या आणि कुठं मेहंदीचं झाड आहे ते बघा. तर त्याचं महत्त्व असं की आपल्याला असं वाटतं, पण ज्या खेड्यातल्या कित्येक बायका स्वयंपूर्ण आणि उत्तम आहेत, पण त्यांची कुठे नोंद नाही आहे. तर ती त्याच्यामध्ये एक मी ओवी ऐकली की माळ्याच्या मळ्यामंदी इसबंद बांधणीला दृष्ट झाली बाई माझ्या राजसाला. मग ती दृष्ट काढण्यासाठी ते इसबंद वापरत असत. म्हणजे मेहंदीचे ते घोस येतात ते. म्हणजे सौंदर्य पण आहे, मनशांती पण आहे आणि नजर नको लागायला ही माया पण आहे. असं कितीतरी येतात. वटसावित्री, वडाची पूजा करतो, तर वडाचं झाड हे पाणी जमिनीतनं खेचतं, पण त्याच्या पारंब्याला टोकं असतात बघा, त्यातनं पाणी परत झिरपतं आणि एका झाडातून अनेक झाडं वाढतात, म्हणून त्याला न्यग्रोध म्हटलेलं आहे. हे निसर्गाशी जोडून राहिलं तर आपलं आयुष्य चांगलं राहतं. प्राणवायू मिळाला तर चांगलं होतं, म्हणून फांद्या नाही तोडायच्या. म्हणून झाडाचं संगोपन आपण केलं पाहिजे, निसर्गात जायचं म्हणजे. आणि दुसरं एक असं वाटतं, आपल्याकडे झाडं लावली जातात, कॅक्टस नाही लावत कोणी आणि लावू नाहीये. ते आर्द्रता शोषून घेऊन त्याचं पान ते पुष्ट होत असतं, म्हणून ते नाही लावत. पण गुलाब लावावा, कारण तो सुगंध देणार आहे काटेरी असला तर. तो भाग खूप महत्वाचा आहे. तसं पिंपळाच्या झाडाला, आता तुम्ही म्हणालात ना व्रत वैकल्य, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची, तर हे वृक्ष चिरायू आहेत, यांच्याजवळची हवा स्वच्छ आहे. पूर्वी बायका चुलीवर स्वयंपाक करत होत्या, धूर नाकातोंडात जात होता, आता पेट्रोलचा धूर जातोय. मग हे आपल्यालाही गरजेचं आहे आता, खरंच नाही का? तसं पारिजातकाचं फूल व्हायचं शंकराला, आटापेटा होतो जीवाचा, पण तो पारिजातकाचा काढा आपले सांधेदुखी कमी करतं, अनेक अंगाने उपयोगी आहे. म्हणजे डॉक्टर सदैव निसर्ग रूपाने आपल्या जवळ आहे, आपण त्याच्याशी चांगलं वागत नाही.
ते वागायला पाहिजे हे आपल्या पूर्वसुरींनी सांगून ठेवलेलं आहे आपल्याला. म्हणून श्रावण पवित्र आहे, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये ती भावना आहे, त्या भावनेने कर्म केलं जातं. म्हणजे असं पूजेला मनुष्य चाललाय, सोमवार आहे, पांढरी साडी नेसली, शंकराला चाललंय तर आपणही जायला पाहिजे, नकळत वाटतं आपल्याला. रूप लावण्य अभ्यासता न ये, ते जन्मजात आहे. अभ्यास करून आपलं रूप काही बदलता येत नाही. रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणाशी न चाले उपाये, जे स्वभावतः आपल्यामध्ये असतं. प्रत्येकात काही चांगलं आहे. सहज गुणाशी न चाले उपाय, त्याला वेगळं काही करावं लागत नाही. काहीतरी धरावी सोय आगांतुक गुणांची, म्हणजे काहीतरी पूरक असलेले गुण जोडून घ्यावं, हा खरा माणसाचा शृंगार आहे. आपण शृंगाराबद्दल बोललो, मेहंदीचं महत्त्व काय, कुंकवाचं महत्त्व काय आहे? हो, कुंकुम तिलक आपण करतो, आपलं आज्ञाचक्र आहे, आपल्या मनाची तयारी होते, कुंकू लावलेलं आहे, छान वाटतं आणि ते एक सर्कल पूर्ण होतं. आणि शृंगाराचं म्हटलात तर पृथ्वीचा शृंगार आहे, अनेक वनस्पती, अनेक फुलं आहेत. आणि जे काही माळी लोक आहेत ना, ते आडवं कुंकू लावतात बघा, ते पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे, म्हणून ते अभिमानाने आडवं कुंकू लावतात. किंवा वैष्णव असतात ते उभं लावतात. शंकराचे भक्त आहेत ते असं त्रिपुंड लावतात किंवा आडवी रेघ लावतात. कुंकू लावण्याची पद्धतही वेगळी वेगळी, म्हणजे ते तत्व आम्ही स्वीकारलेलं आहे. म्हणजे दुसऱ्यांनी त्रास देऊ नये खरं तर अर्थ. की आता एखाद्याच्या पायाला लागलं तर त्याला प्लॅस्टर वगैरे असतं, किंवा वॉकर घेऊन चालणारी माणसं असतात. म्हणजे समोरून येणाऱ्यांनी विचार करावा की याला त्रास आहे, याला आपण जागा द्यावी. साधा आहे की नाही हे. आणि शृंगाराचं जर म्हटलं तर समर्थ असं सांगतात, शरीर बहुत शृंगारिले परी गुणेवीण नासले, गुणेवीण साजिरे केले बाष्कळ जैसे. आणखीन काय म्हणायचंय. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या ज्या संस्कृतीमध्ये आहे ते उत्तम आहे आणि आपण त्या त्या वेळेला त्याचा अंगीकार केला पाहिजे. एरवी नाही जमत ठीक आहे, पण जेव्हा शक्य आहे तेव्हा नक्कीच मला वाटतं आपण भारतीय, भारत म्हणजे तेजात रमलेली माणसं आहोत. आणि त्याची पहिली खूण आहे, जरी आपण बाहेर गेलं, बाहेरचे कार्यक्रम पाहिले तरीसुद्धा ती लोक कुंकू लावतात आता, कारण त्याच्या मागचं कळलेलं आहे. म्हणजे नेहमी आपण नाही लावलं हरकत नाही, पण विचारपूर्वक आपण लावलं पाहिजे. आणि आपलं जे आचरण, आपलं जे पेहराव आहे, राहणीमान आहे, आपल्याला का संकोच वाटायला पाहिजे. आपल्याला आनंद वाटायला पाहिजे. आमच्या पूर्वसुरींनी काही उत्तम चांगलं काम केलंय आणि आम्ही ते अंगीकारणार आहोत. काळानुरूप आपण वापरतो, वापरायला लागतं, काळानुरूप राहावं लागतं, पण काही स्पेशली आपण आपल्या पेहरावात असायला पाहिजे. आपल्यासारखं आपण मग काय उपयोग आहे. आपल्या आईने शिकवलेलं आपणच नाही ऐकलं. आपल्याला अधिकार आहे का आपल्या मुलांना सांगायला. बऱ्याच वेळा आपल्याला दररोज पूजा करायचा वेळ नाही भेटत, पण काही पूजा साधना किंवा उपाय असे असतील की जे केल्याने, किंवा कथा काही असतील ज्या ऐकल्याने आपल्याला श्रावणाचं पुण्य मिळू शकतं, किंवा ॲटलिस्ट ते समाधान मिळू शकतं की श्रावण महिन्यासाठी मी पण काहीतरी, श्रावण महिन्यामध्ये मी पण काहीतरी केलं. तर असे काही उपाय किंवा अशा काही साधना सुचवता येतील. सगळंच असतं. पुण्य म्हणजे शुभ. शुभ कर्म काय तर चांगला विचार करणं. जमलं तर खूप घेऊन पूजा करा, पण नाही जमलं तरी सतत नामस्मरण करा येता जाता. आपल्याकडे असं म्हटलं ना, अहो येता जाता उठत बसता, असंही करता येतं. आपण अभंग ऐकतो, जनी नामयाची रंगली कीर्तने आपण ऐकतो, दळिता कांडित तुझं गायीनं अनंत म्हणते ती. आणखीन काय आपल्याला समोर पाहिजे. त्यामुळे वेळ वेगळा असो नसो, आपल्याला मनात आवड असेल तर क्षणभर का होईना आपण करतो. आपल्याकडे असं म्हटलंय, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. तो मनात आपल्या ध्यास असेल तर तो भगवंत नित्य आपल्यापाशी असतो आणि आपल्याला अनुभव येतो जेव्हा आपण ते कर्म तसं करतो तेव्हा. खुलभर दुधाची गाणी हेच सांगते ना. बरोबर आहे. हो, नामस्मरण महत्वाचं आहे, पण हल्ली त्याचं म्हणजे काय म्हणूया, शो ऑफच जास्ती केला जातो. म्हणजे की पूजा आहे तर मग ते मेन हे सोडून बाकीचं सजावट आणि हे इकडे जास्ती भर असते. ते लोकांना पाहिजे ते करू द्यावा, आपण आपल्याला पाहिजे ते करू. सुरेखाताई, तुम्ही आज आमच्याकडे आल्या आणि खूप छान माहिती आम्हाला सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला जे चांगलं आहे सांगायला आवडतं ती संधी तुम्ही दिलीत म्हणून तुमचेही मनपूर्वक आभार. श्रावण महिना हा केवळ परंपरेपुरता नाही, तर तो आपल्या मनशांतीशी आणि निसर्गाशी जोडलेला आहे. आशा आहे की आजच्या संवादातनं तुम्हाला श्रावण महिन्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला आहे.
अँड विथ दॅट सासी सखी विल साइन आउट. आणि हो, सासी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.